आता पालघर लोकसभेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पालघर लोकसभेच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याची चर्चा आहे। तर या जागेवर भाजपने दावा केलाय। अशातच विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची घोषणा ही तर पालघर इथल्या युवा सेनेच्या मेळाव्यामध्ये बोलताना ही घोषणा करण्यात आलेली आहे। गावितांचं नाव घोषित करून भाजपवर हा दबाव टाकत आहेत का अशी चर्चा सुद्धा दबक्या आवाजात सुरू आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राजेंद्र गावितांच्या नावाची परस्पर घोषणा करण्यात आल्याचं या ठिकाणी युवा सेना मेळाव्यामध्ये पूर्वेश सरनाईकांकडून सांगण्यात आलं।